Hi friends, I'm going to teach you poem number 1.1 for Marathi medium and semi medium. The name of the poem is A Teenager's Prayer. What is the meaning by the teenager? Teenager means a person having age between 13 to 19 years. वय वर्ष 13 वयात येणं म्हणतं की नाही, पोरग वयात आलं, पोरगी वयात आली, 16वा वरीस डोक्याचं, असं ऐकतं की नाही आपण, लक्षात घ्या. तर त्या स्टाईलमध्ये हे टीनेजर्स प्रेयर आहे, बरोबर आहे ना. किशोरवयीन, कुमारवयीन, वयातील प्रौगंड अवस्थातील, लक्षात घ्या, हे जी मुलं आहेत आपण या चित्रामध्ये पाहतोय, अशा प्रकारच्या, लक्षात घ्या, मुलाची, मुलीची ईश्वराला केलेली प्रार्थना आहे, लक्षात घ्या. खरं ही प्रार्थना ईश्वरासाठी नसतेच, ती आपल्यासाठीच असते, आपल्याला आठवण करून देण्यासाठी असते, सातत्याने केलेली. कवीचं नाव काय माहित आहे? नेम ऑफ द पोएट इज जे मोर्स. मोर्से म्हणायचं नाही, बरं की नाही, काय म्हणायचं? जे मोर्स, असं त्याचं प्रोनन्सिएशन आहे. तर किशोरवयीन मुलाची प्रार्थना असं आपण पाहतोय, लक्षात घ्या. काय प्रार्थना आहे बघा. अजून या ठिकाणी प्रार्थनेमध्ये पहिलं कडवं तिचं आहे, पहिला स्टांजा आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस ही नवीन सुरुवात घेऊन येतो. दिवस उगवला की नव्याने सुरुवात, आपला हिशोब चालू, यश अपयशाचा, दिवसात काय चुका केल्या, दिवसात आपण काय चांगलं वागलो, हे सगळं आपण रात्री झोपताना बघायचं, बरोबर आहे ना. आज किती पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या आपल्या हातून, आज किती आपल्या निगेटिव्ह गोष्टी घडल्या आपल्या हातून, रात्री झोपताना विचार करायचं. आणि ज्या चुका आपल्या हातून झाल्या त्या चुका दुसऱ्या दिवशी होता कामा नयेत, बरोबर आहे की नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर नव्याने सुरुवात. जी काही या ठिकाणी, लक्षात घ्या, कालपर्यंत चुका झाल्या त्या आज पुन्हा होता कामा नयेत. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस ही नव्याची सुरुवात घेऊन येतो, लक्षात घ्या. प्रत्येक दिवस ही नव्याची सुरुवात घेऊन येतो. आपण नवीन सुरुवात करत असतो, चुकांना वगळत असतो, चांगल्या गोष्टी करण्याचा निर्धार आपण सकाळी करत असतो. पण अडचण काय माहितीये का? चांगलं काय वाईट काय हे कळायचं घोटाळा कार्यक्रम आहे, बरोबर आहे की नाही. लक्षात घ्या, आपल्याला कळत नाही चांगलं काय आणि वाईट काय, बरोबर आहे की नाही. पण आपल्याला मनात तेवढं पक्क असतं की नाही, आता आपण ज्या काही गोष्टी करायच्या उत्तम चांगल्या करायच्या, आता आपल्या हातनं चुका होता कामा नयेत, असं आपण ठरवतो. आणि नवीन दिवस अशी नवीन सुरुवात घेऊन येतो. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन आय मस्ट मेक. निर्णय मलाच घ्यावा लागतो ना. मग इथं करता काय आहे सांगा? आय. आणि मस्ट मेक हे काय आहे? व्हर्ब. आणि डिसिजन्स हे काय आहे? ऑब्जेक्ट. आय मस्ट मेक डिसिजन्स हे करेक्ट वाक्य आहे. आय इज द सब्जेक्ट म्हणजे करता, मस्ट मेक हे वर्ब म्हणजे क्रियापद, मस्ट इज अ ऑक्झिलरी वर्ब, मेक इज अ मेन वर्ब, आणि डिसिजन इज द ऑब्जेक्ट, कर्म. मग आपल्याकडे सेंटेन्स करत असताना कर्ता क्रियापद कर्म असं लागतं. पण ते जर कवीनं, आणि समजा मी असं वाक्य केलं, डिसिजन्स आय मस्ट मेक, तर ते काय, फडके सरांना काही शिकवायला येत नाही वाटते, कसं पण वाक्य करते खुळ्यागत, बरोबर आहे असं म्हणणार. पण मी केलं तर ते चुकीचं, पण कवीनं केलं तर तो अलंकार. कवीनं इकडनं तिकडं तिकडनं इकडं केलं की त्याला अलंकार म्हणायचं. आणि ह्या अलंकाराचं नाव आहे इन्व्हर्जन, बरोबर ना. द वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. ऑर्डर म्हणजे क्रम. हे शब्द योग्य क्रमाने नाही आहेत. द करेक्ट ऑर्डर इज आय मस्ट मेक डिसिजन्स, की मला निर्णय घ्यावेच लागतात, असं करेक्ट वाक्य, लक्षात घ्या. पण इथं डिसिजन्स आय मस्ट मेक, जे ऑब्जेक्ट शेवटी पाहिजे होतं ते सुरुवातीला आणलंय, लक्षात घ्या. आणि असं जर केलं, जर रचना बदलली, तो त्याला अलंकार म्हणायचं, पोएटिक डिव्हाइस म्हणायचं, त्याला फिगर ऑफ स्पीच म्हणायचं. आणि जेवढे असे अलंकार जास्त तेवढी कविता भारी, असं म्हणायचं, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. त्यामुळं एक पहिल्या वाक्यात काय म्हणलंय की प्रत्येक दिवस ही नव्याने सुरुवात घेऊन येतो आणि निर्णय मलाच घ्यावे लागतात.
काय करायचं, काय बरोबर, काय चूक याचे निर्णय मलाच घ्यावे लागतात. आय एम ओनली वन. मीच ती एकमेव असते. टू चूज द रोड दॅट आय विल टेक. ज्या रस्त्याने मला जायचंय, ज्या रस्त्याने मला जायचंय तो रस्ता निवडणारी मीच एकमेव असते, लक्षात घ्या. उदाहरणार्थ बघूया बरं. आपला मित्र असतात आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. मित्र काय म्हणतो, एक जरा सिगरेटचा झुरका मार, असं. मग आपल्याकडे इथं लक्षात घेता सिगरेटचा झुरका मारताना असं ते गोल गोल करून बाहेर टाकतेलं भारी वाटते, आपल्याला बी वाटते करून टाकावं, बरोबर आहे की नाही. पण हे योग्य आहे की अयोग्य आहे. त्या सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असते की त्या सिगरेट पिण्यामुळे या ठिकाणी कॅन्सर होते, बरोबर आहे की नाही. गुटखा असते, तंबाखू असते. मित्र म्हणते घे, लय पुढे भारी आहे, माझ्या चोरून आणली मी माझ्या पप्पांची, असं लक्षात घ्या. आणि तुम्हाला द्यायला लागतंय. घ्यायचं का नाही घ्यायचं निर्णय तुमचा. लक्षात आलं का. म्हणून हे वय आहे, ही तर मोह आहेत, ही तर मोह आहेत. आपण लक्षात घ्या, रस्त्याने जात असतो. रस्त्याने जात असताना किंवा आपण वर्गामध्ये बसलेला असतो आणि आपल्याला वर्गामध्ये या ठिकाणी एक पाकिट सापडतं, पैशाचं पाकिट सापडतं, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 10च्या 5 नोटा आहेत. वाटते तेवढंच लक्षात घ्या, आईस्क्रीम बिस्क्रीम चॉकलेट बिकलेट टकाटक. पण हे योग्य आहे का, घेणं बरोबर आहे का, याचा निर्णय मलाच करावा लागेल, बरोबर आहे सर. याच्यावर माझं फ्युचर ठरणार आहे, याच्यावर माझं फ्युचर ठरणार आहे. आणि म्हणून असे वेगवेगळे अनेक मार्ग असतात. अनेक वेळेला असं निर्णय घ्यावा लागतो मला की मी कुठल्या रस्त्याने जायचं. आणि आय एम द ओनली वन टू चूज. आणि मीच ते एकमेव असतो ज्याचा निर्णय मला घ्यायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक. ज्या रस्त्याने मला जायचं आहे तो रस्ता मलाच निवडावा लागतो. लक्षात येते का बघा सर. मग रस्ता हा व्यसनाचा असेल, चोरीचा असेल, मोहाचा असेल, बरोबर आहे की नाही. लक्षात घ्या, एखादी मुलगी छान वाटते, तिला मदत येते, हाय आय लव्ह यू असं म्हणावंसं वाटते. म्हणावं का नाही म्हणावं. हे वय अभ्यासाचं आहे का हे वय प्रेम करण्याचं आहे. काय आहे चांगलं कुठलं, वाईट कुठलं, बरोबर आहे की नाही. निवडायचं कोण आहे, तुम्हीच. कुठल्या रस्त्यानं जायचं हे तुम्हीच ठरवायचंय, बरोबर आहे. मग ह्या पहिल्या स्टांजामध्ये काय सांगितलंय बघा सर. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस नव्याने सुरुवात घेऊन येतो, लक्षात घ्या. डिसिजन्स आय मस्ट मेक. मलाच निर्णय घ्यावा लागतो, लक्षात घ्या. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. ज्या रस्त्याने मला जायचं आहे, जो मार्ग मला निवडायचा आहे, मग तो व्यसनाचा असेल, तो निर्व्यसनाचा असेल, बरोबर. तो लक्षात घ्या, चोरीचा असेल तो अगर चोरीचा नसेल, बरोबर ना. तो अभ्यासाचा असेल अगर तो दंग्याचा असेल, जो काही मार्ग असेल तो मलाच निवडायचा आहे, मीच तो निवडणार आहे, लक्षात घ्या. दररोज असे मार्क्स आपल्याला आपल्या समोर आलेले असतात, लक्षात घ्या. आणि त्याची आपल्याला निवड या ठिकाणी करावी लागते, बरोबर आहे का. बघा ह्याच्यामध्ये काही रायमिंग वर्ड्स आपल्याला दिसत आहेत बघा. मेक, बघा सर, हे मेक आणि हे टेक हे रायमिंग वर्ड्स दिसत आहेत बघा सर. मेक, टेक असे काही रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द आपल्याला इथं आलेले या ठिकाणी दिसत आहेत, लक्षात घ्या. आपण इथे बघूया बरं. मी सेकंड स्टांजा या ठिकाणी पाहायला लागलोय. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मला माझ्या जीवनातला तो रस्ता मी निवडू शकतो. माझ्या जीवनातला रस्ता मी तो निवडू शकतो की मला या ठिकाणी लक्षात घ्या दारू प्यायची का दारू प्यायची नाही, बरोबर सर. लक्षात घ्या, मी एखाद्या व्यसनी विद्यार्थ्याशी मैत्री करायची का करायची नाही, हाच माझ्या जीवनाचा जो मार्ग आहे, रोड ऑफ लाईफ, हा माझा मी निवडू शकतो, लक्षात घ्या. माझी 10वीची परीक्षा झाली तर मी कॉमर्सला जायचं आहे का मी लक्षात घ्या सायन्सला जायचं आहे. हे जे काही माझं करिअर आहे, रोड ऑफ लाईफ, रोड ऑफ लाईफ म्हणजे करिअर, हे मी निवडू शकतो, लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आणि तो रस्ता लक्षात घ्या मोठ्या यशाकडे जाऊ शकतो, बरं. तो मोठ्या यशाकडे जाणारा रस्ता असू शकतो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, किंवा तो रस्ता लक्षात घ्या चुकीचा रस्ता, दुष्ट रस्ता,
म्हणजे काळाभोर रस्ता, चुकीचा मार्ग देखील त्या प्रवासाने मला जावं लागतं. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, ज्याचा शेवट दुःखात होतो, सॅडनेस, चिंतेमध्ये होतो, अपयशामध्ये होतो. लक्षात घ्या. नेहमी माझ्या समोर दोन रस्ते असतात, इकडून जायचं का इकडून जायचं. लक्षात घ्या. बरोबर. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मला हा जीवनातला कोणता रस्ता निवडायचा आहे ते मीच निवडू शकतो. जो रस्ता, लक्षात घ्या, मोठ्या यशाकडे जातो, लीड म्हणजे जाणे, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, किंवा तो अशा अंधारी मार्गाने, दुष्ट मार्गाने जात असतो जिथे मला व्यसनं लागू शकतात, जिथे दुःख किंवा चिंता याच्याकडे, दुःखाकडे तो नेराणा रस्ता असू शकतो. तो रस्ता मलाच निवडायचा आहे. लक्षात घ्या. मी जेव्हा 18-19 वर्षाचा होतो, 12वीची परीक्षा झालेली होती. लक्षात घ्या. आणि मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालेलं होतं. म्हणजे मी 10वी नंतर सायन्सला का गेलो काही मला कळलं नाही. मला चांगले मार्क्स पडले, माझे मित्र सायन्सला गेले म्हणून मी पण गेलो. हा कळलं नाही मी का गेलो. म्हणजे मला काय फार सायन्स आवडते वगैरे अशातला काय भाग नाही. सगळ्यांना चांगले मार्क पडले की चांगले मार्क पडलेले विद्यार्थी सायन्सला जातात म्हणून मी पण गेलो. तिथं गेल्यानंतर मग बघ 12वीला पण चांगले मार्क पडले, सगळी पोरं इंजिनिअरिंगला जातात, मी पण इंजिनिअरिंगला गेलो. आणि मग तिथं वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून आमचं मोठं कॉलेज आहे. आणि त्या कॉलेजला गेल्यानंतर मग माझं 7-8 महिन्यांनी माझ्या असं लक्षात आलं की मला इंजिनिअरिंग आवडत नाही. मग माझे जे मावस भाऊ आहेत, ते ऍडव्होकेट आहेत, त्यांनी मला विचारलं, तुला काय आवडतं रे रवी? मग मी त्यांना सांगितलं, मला असं शिकवायला आवडतं. मग त्यांनी सांगितलं, तू पूर्वी कधी शिकवलंयस का? हो म्हटलं, मी 10वीला असताना माझे जे मित्र होते, जे होते, त्यांना मी शिकवत होतो. त्यांनी मला ब्लॅकबोर्ड आणून दिला होता आणि त्यांना मी शिकवत होतो. पुन्हा 12वीला असताना सुद्धा आमचे मंगळवारे सर म्हणून होते, केमिस्ट्रीचे सर, आणि सर येण्यापूर्वी कालचं झालेलं मी रिव्हिजन दररोज घ्यायचं. मला आवडायचं, मज्जा वाटायची शिकवायला. मग ते म्हणले की मग माझी नुकतीच 12वी झाली होती आणि इंजिनिअरिंगला गेलो होतो. मग ते म्हणले, ठीक आहे, तुला जे आवडतंय ते तू कर. हा काळ किती होता माहिती आहे? 1983. त्यावेळेला 3 इडियट्स लागलेला नव्हता. बरोबर, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मी निर्णय घेतला की इंजिनिअरिंग सोडण्याचा. आणि लक्षात घ्या, मी क्लासेस सुरू केले. वयाच्या 18व्या-19व्या वर्षी मी क्लासेस सुरू केले. मॅथमॅटिक्सचे, इंग्लिशचे क्लासेस सुरू केले. आणि आज 36 वर्ष झालं मी आनंदाने शिकवतोय. तुम्हाला माहित आहे, माझं डोकं दुखायला लागलं, मला कंटाळा आला आणि मी शिकवायला लागलो तर मला एकदम भारी वाटतं, फ्रेश वाटतं. शिकवणं हे माझं औषध आहे, कारण ते माझ्या आवडीचं काम आहे. आय लाईक इट. त्यामुळे मी जो रस्ता निवडला तो योग्य रस्ता होता. आज हे 36 वर्षांनी मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. पण त्यावेळेला जर अर्थात माझे वडील वारले होते, माझी आई काय फारसं शिकलेली नव्हती, त्यामुळे मला कोण अडवणारं नव्हतं. भाऊ मिलिटरीमध्ये होता, हम करे सो कायदा होता, म्हणून मी BE सोडलं आणि क्लासेस सुरू केले. पण समजा माझे वडील असते, माझी आई सुशिक्षित असती, माझा भाऊ असता, त्यानं मला इंजिनिअरिंग सोडून दिलं असतं नाही. आणि मला जे आवडत नाही ते मग करावं लागलं असतं. होय की नाही, सांगा बरं. तसं व्हायला नाही पाहिजे. मी म्हणून कॅन हा शब्द आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी माझ्या जीवनाचा रस्ता निवडू शकतो आणि तो मी निवडलाच पाहिजे. मीच निवडायचा आहे तो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो मोठ्या यशाकडे नेतो. यश हे लक्षात घ्या पैशावर नसतं बरं का. तुम्ही किती मोठी बिल्डिंग बांधली, तुम्ही किती मोठी कार घेतली, याच्यावर नसतं बाळानं यश. यश असतं तुम्हाला तुमच्या जीवनात सुख आणि समाधान मिळालंय का. पैसे फार लागत नाहीत मुलांना, आणि पैसे कितीही मिळाले तर समाधान होत नाही. समाधान होणारं काम जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होता, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून एखादी गोष्ट आपल्या मनात जर आली तर ती आपण करायची. लक्षात घ्या. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी माझ्या जीवनाचा रस्ता, मी माझं करिअर निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो रस्ता लक्षात घ्या मला महान यशाकडे नेतो. ओ ट्रॅव्हल डाऊन टू द डार्क अँड रोड, किंवा अशा अंधाऱ्या रस्त्याकडे, दुष्ट मार्गाने सुद्धा मी प्रवास करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, जो मला अत्यंत दुःखाकडे, चिंतेकडे, अपयशाकडे या ठिकाणी लक्षात घ्या घेऊन जातो. निर्णय मलाच घ्यायचा आहे. लक्षात घ्या.
घ्या. आणि म्हणून इथं सक्सेस आणि डिस्ट्रेस हे विरुद्ध अर्थी शब्द आहेत बघा सर, विरुद्ध अर्थी, याला अपोजिट वर्ड्स म्हणतात. इथं अलंकार आहे अँटिथेसिस. अपोजिट वर्ड्स सक्सेस अँड डिस्ट्रेस आर प्लेस्ड साइड बाय साइड फॉर ग्रेटर इफेक्ट. एक चांगला परिणाम होण्यासाठी शब्द जवळजवळ असे मांडलेले आहेत. अशा 3 वाक्य तुम्हाला टाकतात, लक्षात घ्या. आणि याच्यावर तुम्हाला ते विचारतात की कोणता या ठिकाणी अलंकार आहे, तर अँटिथेसिस आहे. इथं रोड ऑफ लाईफ म्हणजे काय सांगा सर? रोड मीन्स करिअर. रोड ऑफ लाईफ मीन्स करिअर. म्हणजे हिअर रूपक अलंकार वापरलाय सर. रूपक, रस्त्याला लक्षात घ्या, करिअरला रस्त्याचं रूपक दिलंय, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. इथं रोड मीन्स व्हॉट? करिअर. रोड ऑफ लाईफ म्हणजे करिअर इन लाईफ. हिअर रोड इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड टू करिअर. इथं रस्त्याची तुलना करिअर बरोबर केलेली आहे. रस्ता आणि करिअरमध्ये काहीही साम्य नाही आहे. इम्प्लिसिटली म्हणजे साम्य नसताना. काही रिपिटेशन्स देखील आपल्याला दिसत आहेत बघा सर याच्यामध्ये. बघा आपल्याला दिसत आहेत का? इथं चूज हा शब्द आहे, इथं चूज हा शब्द आहे, इथं रोड हा शब्द आहे, इथं रोड हा शब्द आहे. ह्या जर 3 ओळी दिल्या, ह्या 3 ओळी जर का दिल्या, लक्षात घ्या, आय एम ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. ह्या 3 ओळी दिल्या तर चूज हा शब्द रिपीट आहे, रोड हा शब्द लक्षात घ्या रिपीट आहे, टेक हा शब्द रिपीट आहे. आणि म्हणून इथे या ठिकाणी हाय हा शब्द रिपीट आहे. म्हणून अलंकाराचं नाव आहे रिपिटेशन. आणि स्पेलिंग फार अवघड आहे. हे स्पेलिंग वेगळं, रिपिटेशन REPEATATION हे वेगळं आहे. हे बघा REPETION, रिपिटेशन. द वर्ड्स आर रिपीटेड प्लीजिंगली. इथे शब्दाची पुनरावृत्ती फार आनंददायी रीतीने झालेली आहे. आय रिपीट झालेला आहे, चूज रिपीट झालेला आहे, रोड रिपीट झालेला आहे. बरोबर ना. असे शब्द या ठिकाणी टू रिपीट झालेला आहे. हिअर द वर्ड्स आर रिपीटेड, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. असे अलंकार होतात. तुम्ही अलंकार शिकणं म्हणजे कविता शिकणं हे लक्षात ठेवा. You have to learn a figure of speech and poetic devices while you learning the poem. कविता शिकत असताना आपण पोएटिक डिव्हाइस आणि फिगर ऑफ स्पीच शिकणं म्हणजे कविता शिकणं, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. इथे खूप छान आहे बघा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डाऊन मध्ये डी आहे, डार्कन मध्ये डी आहे बघा सर. ह्याला म्हणतात अलिटरेशन, अनुप्रास अलंकार. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदी के चम्मच से चटनी चटाई. कसं वाटते? पिक्चर मधलं आहे की नाही? हा, काकाने काकूचे काळे केस कात्रीने करा कापले. बरोबर आहे, काल कापले. सगळं क एलिट्रेशन, राईट. ह्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. म्हणजे हिअर द साऊंड ऑफ डी इज रिपीटेड प्लीजिंगली इज नोन ॲज द एलिट्रेशन. ओके. तर असं या ठिकाणी ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण अजून देव आला नाही बरं का. पहिल्या 2 कडव्यामध्ये देव आलाय का बघा? नाही. पहिल्या 2 कडव्यामध्ये इंट्रोडक्शन आले. अजून देवाची प्रार्थना करायचीच राहिलेलीच आहे, अजून देवाला बोलवलेलं नाही. बरोबर ना. काय म्हणलंय पहिल्या 2 स्टांजाज मध्ये? तो काय म्हणतोय? इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतं. अँड डिसिजन्स आय मस्ट मेक. आय हॅव टू मेक द डिसिजन्स. मला निर्णय घ्यावा लागतो. आय एम ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. जो रस्त्याने मला जायचंय तो रस्ता मलाच निवडावा लागतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. या आय कॅन चूज माय करिअर. मी माझं करिअर निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जो रस्ता, जो करिअर मला मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकतो. आय कॅन ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. किंवा मी अंधाऱ्या दुष्ट रस्त्याने, दुष्ट मार्गाने जाऊ शकतो की जो रस्ता मला दुःखाकडे आणि चिंतेकडे नेतो. लक्षात घ्या. असं आपण इथं बघितलं, लक्षात घ्या. बरोबर ना. हे आता नॉर्मली हे सत्य मांडलंय, फॅक्ट मांडलंय. फॅक्ट जीवनामध्ये घडणारी कुमारवयीन 13 ते 19 वर्षाच्या मुलाच्या जीवनात घडणारी फॅक्ट मांडलेली आहे. बरोबर आहे ना. लक्षात घ्या. मी गुटखा खाल्ला, तंबाखू खाल्ली, सिगरेट पिली, चोरी केली, आणि हा जर का मी डार्कन रोड, दॅट इज द रोड ऑफ इव्हिल, दॅट इज द पाथ ऑफ इव्हिल, या रस्त्याने जर का मी प्रवास केला तर माझ्या जीवनात दुःख येणार की नाही, चिंता येणार की नाही? हा, येणार ना. लक्षात घ्या. बरोबर ना. पण मी कोणत्या रस्त्याने जायचं मी ठरवायचं आहे. मी ठरवू शकतो. आय कॅन चूज. मी ठरवू शकतो. लक्षात घ्या. ते करू शकतो की मी कोणत्या रस्त्याने जायचंय, चांगल्या रस्त्याने जायचं की वाईट रस्त्याने जायचं. मोह वारंवार आपल्यामध्ये आडवे येत असतात. लक्षात घ्या. मार्गात आडवे येत असतात, पण आपल्याला ठरवायला लागतं. आणि मग जेव्हा आपण ठरवू शकत नाही,
मित्राच्या आग्रहामुळे आपण एखाद्या गुटख्याची पुडी खातो, तंबाखू खातो, दारूचा एखाद्या लक्षात घ्या ग्लास पितो, चोरी करतो आपण प्रसंगाने, असं चुकीच्या मार्गाने आपण जातो. का तर आपलं वय जे आहे लक्षात घ्या ते आपलं परिपक्व एज नाहीये. इट्स अ टीन एज. काय करावं काय नाही करावं कळत नाहीये. मग अशा वेळेला जेव्हा आपल्याला काही कळत नाही तेव्हा आपण परमेश्वराची मदत घेतो. आणि मग इथं कुमारवयीन मुलगा हा जो आहे, मुलगी जी आहे ती लक्षात घ्या परमेश्वराला प्रार्थना करते. ती काय प्रार्थना करते? ती प्रार्थना आता सुरू झाली इन द 3rd स्टांजा. काय आहे बघा, काय म्हणते ती? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा माझे डोळे उघड. म्हणजे मी काही डोळे बंद करून झोपलेले नाही आहेत, पण परमेश्वरा माझे डोळे उघडतो. म्हणजे मला काय बरोबर काय चूक हे कळू दे. देवा मला मदत कर, परमेश्वरा मला मदत कर. लक्षात घ्या बरोबर ना, प्लीज ओपन अप माय आईज. मग कृपया परमेश्वरा माझे डोळे उघड. आता मला सांगा, परमेश्वर हा काही मानव आहे का? हो, ह्युमन आहे का परमेश्वर? नाही. दिसतो का तुम्हाला? नाही. तुम्ही त्याला टच करू शकता का? नाही. मग जी गोष्ट अमानवी आहे, नॉन लिव्हिंग आहे, जी गोष्ट सजीव नाहीये, अशा सजीव नसलेल्या गोष्टीला उद्देशून बोललं. ते एखाद्या तुम्ही दगडाला म्हणला की हे दगडा ये इकडे, व्हॉट इज दिस? दगड दगड काय सजीव आहे का? तो नॉन लिव्हिंग. मग कुठल्याही नॉन लिव्हिंग थिंगशी तुम्ही बोलायला लागलात. हाय चंदा मामा, तुम्ही चंदा मामाशी बोललात, तर चंदा मामा काय लिव्हिंग बिईंग आहे का? सजीव आहे का? नाही आहे. नाहीये तो. मग इथं अलंकार येतो अपॉस्ट्रॉफी. जेव्हा तुम्ही असजीव व्यक्तीला, सजीव नसलेल्या व्यक्तीला सजीव असल्यासारखं बोलवता तेव्हा त्याचा अलंकार असतो अपॉस्ट्रॉफी. काय अलंकाराचं नाव? अपॉस्ट्रॉफी. हो माय लॉर्ड, हे परमेश्वरा प्लीज ओपन अप माय आईज. माझे डोळे उघड. आता परमेश्वर तर नॉन लिव्हिंग आहे. नॉन लिव्हिंग थिंग्सला जर तुम्ही उद्देशून बोलायला लागलात तर तुमचा अलंकार येतो अपॉस्ट्रॉफी. म्हणून इथं अपॉस्ट्रॉफी अलंकार म्हटलंय बघा. द वर्ड्स आर ऍड्रेस्ड टू नॉन लिव्हिंग थिंग, गॉड. अमानवी, असजीव, निर्जीव अशा व्यक्तीला हे शब्द उद्देशून बोललेले आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या अलंकाराचं नाव काय सांगा? अपॉस्ट्रॉफी. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी. की मी स्पष्टपणे बघू शकेन. हे देवा मी स्पष्टपणे बघू शकेन. हेल्प मी स्टँड व्हॉट इज राईट. जे योग्य आहे, जे योग्य आहे त्याच्या पाठीशी राहावं. जे योग्य आहे ते मी निवडावं. याच्यासाठी भगवंता मला मदत कर. जे योग्य आहे त्याची निवड करण्यासाठी परमेश्वरा मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. परमेश्वरा माझ्यातला, माझ्या अंगातला सर्वोत्तम गुण बाहेर काढ. माझ्या अंगातला सर्वोत्तम गुण बाहेर काढ. माझे वाईट गुण जे आहेत ते दाबून टाका. आतमध्ये मनावर खोल रुतून करणं. माझ्यातले सर्वोत्तम गुण हे परमेश्वरा तू बाहेर काढ. हे तिसरं कडवा. हेला परमेश्वराची गरज आहे. मी तुम्हाला सांगू का मुलांनो, आपल्याकडे खूप वाईट गुण असतात. माझ्याकडे पण असणार ना वाईट गुण, पण वाईट गुण वर येऊन द्यायचे नाहीत. लक्षात घ्या. चांगले गुण, थिंक पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह थिंकिंग लक्षात घ्या पुढे आलं पाहिजे. हसरा चेहरा पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर पॉझिटिव्ह थिंकिंग आलं तर जीवनामध्ये आपण यश मिळवू शकतो. आणि म्हणून इथं परमेश्वराची गरज आहे. ते आपल्या हातात फार कमी आहे मुलांनो, की वाईट गोष्टी आतमध्ये दाबून टाकायच्या, त्या वर येऊन द्यायच्या नाही. रडू येतं. लक्षात घ्या. आपल्याला दुसऱ्याला शिव्या द्याव्या वाटतात. तुझं असं दुसऱ्याला आपण लक्षात घ्या शिव्या घालतो. त्याचं वाईट होऊ दे असं त्याला आपण शिव्या वगैरे देतो. बरोबर की नाही? मग हे वाईट गुण नाहीत का? हे वाईट गुण आहेत की नाहीत सांगा? मग अशा वाईट गुणापासून दूर राहायला पाहिजे. माझ्यातले जे सर्वोत्तम गुण आहेत ते परमेश्वरा बाहेर काढ. आणि म्हणून तो काय करतो? हा कुमारवयीन मुलगा काय म्हणतो? वयाचा दोष आहे परमेश्वरा. या वयामध्ये का नाही जे सगळं चुकीचं आहे ते करावंसं वाटते. दारू प्यायला नको असते, प्यावी वाटत्या. सिगरेट प्यायला नको, प्यावं वाटते. तंबाखू खायला नको, खावी वाटत्या. गुटखा खायला नको, खावा वाटते. खोटं बोलायला नको, बोलावं वाटते. बरोबर. शिव्या द्यायला नको, द्यावं वाटते. का वाटते? वयाचा दोष आहे. कशाचा दोष आहे? वयाचा दोष आहे. वय वर्ष 13 ते 19, टीन एज. सो परमेश्वरा प्लीज
मला लवकर कळत नाही चांगलं काय वाईट काय, आणि वाईटच चांगलं आहे असं मला वाटायला लागते. त्याला काय होतंय असं मी म्हणतो, लक्षात घ्या. आणि मग प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, हे परमेश्वरा कृपया माझे डोळे उघड, दॅट आय माइट क्लिअरली सी, की ज्यामुळे मी सगळं स्पष्टपणे पाहू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे योग्य आहे, जे चांगलं आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी परमेश्वरा मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातले सर्वोत्तम गुण जे आहेत हे परमेश्वरा ते बाहेर काढ. लक्षात घ्या. मुलंही अशा प्रकारे परमेश्वराला या ठिकाणी प्रार्थना करतायत. लक्षात घ्या. बरोबर आहे ना. इथं आपण बघतोय, लक्षात घ्या काय सेंट्रल आयडिया आहे. हिअर द पोएम इज अबाउट द द पोएट इज अबाउट अ टीनएजर्स डिलेमा. डिलेमा म्हणजे काय, पेच प्रसंग, त्याला कळत नाहीये चूक काय बरोबर काय. तर कविता ही, लक्षात घ्या, किशोरवयीन मुलाच्या गोंधळलेल्या अवस्थेविषयी आहे. डिलेमा म्हणजे गोंधळलेली अवस्था. द टीनेजर वॉन्ट्स टू मेक राईट डिसिजन. ह्या किशोरवयीन मुलाला योग्य असा निर्णय घ्यायचा आहे, राईट जे योग्य आहे ते करायचं आहे. सो ही रिक्वेस्ट गॉड, आणि म्हणून तो परमेश्वराला विनंती करतोय टू गाईड हिम, की मला मार्गदर्शन कर, टू चूज द राईट पाथ, जो मार्ग चांगला आहे तो निवडण्यासाठी परमेश्वरा मला मदत कर. अशा प्रकारे लक्षात घ्या ठिकाणी ही त्याची सेंट्रल आयडिया कवितेची आहे. मला देखील ही कविता आवडली. आय लाईक दिस पोएम फॉर इट्स क्लिअर अँड इम्पॉर्टंट मेसेज. एक अत्यंत महत्वाचा आणि स्पष्ट असा संदेश दिलेला आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून ही या ठिकाणी ही कविताही मला खूप आवडते. आपण इथं बघतोय, लक्षात घ्या, इथं कवी परमेश्वराला उद्देशून सांगतोय की हेल्प प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, हे परमेश्वरा माझे डोळे उघड, दॅट आय माइट क्लिअरली सी, की मी स्पष्टपणे बघू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे योग्य आहे त्याच्या पाठीशी राहण्यासाठी मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यामधलं जे सर्वोत्तम आहे परमेश्वरा ते बाहेर काढ. असं या ठिकाणी प्रार्थना करतोय. लक्षात घ्या. आणि आता आपण पाहतो आहोत, लक्षात घ्या, की आणखीन एकदा पुन्हा परमेश्वरालाच उद्देशून आहे. हेल्प लॉर्ड, मला मदत कर रे भगवंता देवा, या अल्लाह ओ गॉड. हा बरोबर, मला मदत कर. अल्लाह म्हणा, गॉड म्हणा, ईश्वर म्हणा, देव म्हणा, तोच आहे. हा तोच आहे. म्हणून हेल्प लॉर्ड, हे परमेश्वरा मला मदत कर. टू जस्ट से नो, नाही म्हणायला मदत कर. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा मोह माझ्या मार्गात आडवा येतो. मला वाटतं दारू प्यावी, मोह, मला वाटतं गुटखा खावा, मला वाटतं खोटं बोलावं, मला वाटतं चोरी करावी. हा मोह आहे, टेम्पटेशन, मोह आहे, ग्रीड आहे, अट्रॅक्शन आहे. मला वाटतं पोरीला आय लव्ह यू म्हणावं, पोरीला मग तिचं नाव काढावं, तिची चेष्टा करावी. मला वाटतं अट्रॅक्शन, ग्रीड, लोभ, आकर्षण, हा जे टेम्पटेशन आहे माझ्या मार्गात येतंय. हे परमेश्वरा, त्याला मला नाही म्हणायला मदत कर. माझा मित्र मला म्हणतोय चल आज आपण दारू पिऊया, नाही म्हणायला सांग. मला नाही म्हणायला हे परमेश्वरा मदत कर. मोह आडवा येतोय, मित्रांनी बोलवल्यावर नाही म्हणता येत नाही, आकर्षण आहे, ग्रीड आहे. मला ह्या टेम्पटेशन माझ्या मार्गात आला तर मला नाही म्हणायला मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर द लाईफ ईच डे. दररोजचा येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी मला माझं आयुष्य तंदुरुस्त चांगलं ठेवू दे परमेश्वरा. माझं शरीर मला स्वच्छ ठेवण्यासाठी मला मदत कर, त्यामुळे मी माझं शरीर स्वच्छ ठेवू शकेन. मला ह्या मोहापासून हे परमेश्वर मला केवळ नाही म्हणण्यासाठी मला मदत कर, ज्याच्यामुळं येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी मी माझं आयुष्य तंदुरुस्त ठेवू शकेन. फिट फॉर लाईफ म्हणजे फिट टू फेस प्रॉब्लेम्स इन लाईफ. जीवनातल्या समस्यांना तोंड देण्यासाठी मी तयार राहीन. जर मी दारू पिऊन पडलो तर जीवनातल्या समस्यांना मी तोंड देऊ शकतो का? नाही देऊ शकत. लक्षात घ्या. बरोबर आहे ना. म्हणजे माझ्या जीवनातल्या समस्यांना तोंड देण्यासाठी मी तंदुरुस्त राहण्याकरता मी माझं मन, माझं मी शरीर मला स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या मार्गामध्ये हा जो येणारा मोह आहे, हा स्ट्रॉंग विश आहे, ते असं मला कोणा मित्र चल मला म्हणतो, चल चोरी करूया म्हणतो, चल दारू पिऊया म्हणतो, चल तंबाखू खाऊया म्हणतो, चल लक्षात घ्या म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करायला लावतो, तर मला
नाही म्हणण्यासाठी परमेश्वरा मला तू मदत कर. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सांगितले. लक्षात घ्या. पुन्हा इथे बघितलं तर परमेश्वराला म्हणजे नॉन लिव्हिंग, सजीव नसलेल्या व्यक्तीला उद्देशून बोललेलं आहे. त्यामुळे अपॉस्ट्रोफी अलंकार आहे. द वर्ड्स आर ॲड्रेस्ड टू नॉन लिव्हिंग थिंग गॉड. इथं जर आपण बघितला तर फिट फॉर चं रिपिटेशन आहे बघा. एफ चंदू की चाचा आणि चंदू की चाची को. एफ रिपिटेशन आहे बघा सर. त्यामुळे अलिट्रेशन द साऊंड ऑफ एफ इज रिपीटेड प्लीजिंगली. बरोबर आहे. आणि इथे बघा सर वे आणि डे हे जर बघितलं हे रायमिंग वर्ड्स आहेत बघा सर. वे आणि डे हे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. लक्षात घ्या. आणि आता आपण शेवटचं कडवं या ठिकाणी बघण्यासाठी, लास्ट स्टांझा बघण्यासाठी आपण जातोय. लक्षात घ्या. बघूया. इट्स व्हेरी नाईस. When my teenage years are over, जेव्हा माझं किशोरवयीन वय संपेल. माझं किशोरवयीन वय संपेल म्हणजे काय सांगा सर. माझं किशोरवयीन वय संपेल म्हणजे जेव्हा मी 19 वर्ष संपून मी 20 वर्षाचा होईल, मी 21 वर्षाचा होईल. टू बी ओव्हर म्हणजे संपणे, टू फिनिश. जेव्हा माझं किशोरवयीन वय संपेल तेव्हा आय नो दॅट, तेव्हा मला माहित असलं पाहिजे, आय विल सी, की मी हे पाहीन, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, की मी सर्वोत्तम जीवन जगत आलेलो आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण हे परमेश्वरा तू माझ्या शेजारी चाललेला आहेस. तुझ्या मार्गदर्शनाने मी सर्वोत्तम जीवन जगत आहे असं मला भविष्य काळात कळेल. आणि म्हणून परमेश्वरा विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू म्हणजे काय. लक्षात घ्या. आय गॉट कॉन्स्टंट गायडन्स फ्रॉम यू. लक्षात घ्या. तू माझ्या बरोबर चालत असशील, तू माझ्या शेजारी चालत असशील, तेव्हा लक्षात घे मी सर्वोत्तम जीवन जगू शकेन. आणि म्हणजेच काय. लक्षात घ्या. मला हे परमेश्वरा तुझ्याकडनं सातत्यानं गायडन्स मिळेल. हा गायडन्स बायबलमधून असेल, हा गायडन्स गीतेमधून असेल, हा गायडन्स गुरु ग्रंथ साहिब मधून असेल, हा लक्षात घ्या गायडन्स लक्षात घ्या या ठिकाणी आपण बघितलं कुराण मधून असेल. तर अशा प्रकारचा आय गॉट कॉन्स्टंट गायडन्स फ्रॉम यू, फ्रॉम होली बुक्स. पण हे परमेश्वरा तुझ्याकडनं मला असा सतत चांगलं मार्गदर्शन मिळत राहील, की ज्या वेळेला माझं किशोरवयीन वय संपेल त्याला मी बघेन की मी अतिशय सर्वोत्तम जीवन जगत आहे, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझा सातत्याने मला गायडन्स आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वरा तू माझ्या बरोबर राहा, तुझा सातत्याने मार्गदर्शन हे परमेश्वरा मला राहू दे. काय चूक आहे, काय बरोबर आहे हे मला भगवंता कळू दे. आणि म्हणून इथं बघितलं तर लाईफमध्ये यल आहे, लिव्ह मध्ये यल आहे, एलिट्रेशन आहे. द साऊंड ऑफ यल इज रिपीटेड प्लीजिंगली. जे मोर्स नावाच्या या ठिकाणी कवीनही सुंदर अशा प्रकारची कविता लिहिलेली आहे. लक्षात घ्या. आपण पुन्हा एकदा आपण जर बघायला गेलो तर फास्टमध्ये आपण एकदा पोएम बघूया. खूप छान अशा प्रकारची पोएम आहे. लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा. आपल्या मराठी मीडियम आणि सेमी मीडियमसाठी असलेली कविता, जी मुलं लक्षात घ्या टीनेजर आहेत, वय वर्ष 13 ते 19 मधले, त्यांनी केलेली प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये सुरुवातीला फॅक्ट दिलेली आहे. इन द फर्स्ट स्टांजा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो. मलाच निर्णय करावा लागणार आहे, कारण मीच तो एकमेव आहे. जो रस्ता मला घ्यायचा आहे तो मलाच निवडायचा आहे. लक्षात आलं सर. ह्या पहिल्या कडव्यामध्ये सांगितलंय. इथं महत्वाचा अलंकार आहे इन्व्हर्जन. डिसिजन आय मस्ट मेक च करेक्ट आहे, आय मस्ट मेक डिसिजन. बरोबर आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी इन्व्हर्जन अलंकार आहे. इथे जर का आपण बघितलं तर ह्या रस्त्याविषयी लक्षात घ्या. आपण इथं बघितलं तर आपल्याला असं दिसून येतंय की या ठिकाणी ह्या कडव्यामध्ये आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. हे I can इथं पण लागू होते. हे I can इथं पण लागू होते. I can choose to take the road of life that leads to great success. जो या अशा प्रकारचा जीवनाचा रस्ता मी निवडू शकतो, जो मला महान यशाकडे घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारचं मी करिअर निवडू शकतो की जो मला मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकतो. और I can travel down the darkened road, किंवा मी चुकीच्या रस्त्याने, अंधारी रस्त्याने, दुष्ट मार्गाने पण मी प्रवास करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, जो मला दुःखाकडे, चिंतेकडे, अपयशाकडे या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. इथं सक्सेस आणि डिस्ट्रेस हे अपोजिट वर्ड्स आहे. अलंकार अँटिथेसिस आहे. अपोजिट वर्ड सक्सेस और डिस्ट्रेस आर प्लेस्ड साइड बाय साइड फॉर ग्रेटर इफेक्ट. इथे लक्षात घ्या डाउनड अँड डार्कनड डी ना एलिट्रेशन. द साऊंड ऑफ डी इज रिपीटेड प्लीजिंगली. इथं या ठिकाणी लक्षात घ्या रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनातला रस्ता म्हणजे करिअर इन लाईफ. बरोबर. हिअर द रोड ऑफ लाईफ इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड टू द करिअर इन लाईफ. जीवनातील रस्त्याची तुलना ही लक्षात घ्या जीवनातील करिअर बरोबर या ठिकाणी इथं केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि आपल्याला असं दिसून येते लक्षात घ्या
इथं रिपिटेशन हा अलंकार आपण बघतोय सर. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. ह्या 3 ओळीमध्ये आपण बघतोय, लक्षात घ्या, चूज हा जो आहे हा शब्द इथं रिपीट झालेला आहे. चूज हा रिपीट झालेला आहे. रोड हा शब्द रिपीट झालेला आहे. आय हा शब्द रिपीट झालेला आहे. टेक हा शब्द रिपीट झालेला आहे. टू हा शब्द रिपीट झालेला आहे. आणि त्यामुळे इथं अलंकार आहे रिपिटेशन. द वर्ड्स आर रिपीटेड प्लीजिंगली. ह्या 3 ओळीमध्ये आपण रिपिटेशन हा अलंकार पाहतो आहोत. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या आपण स्टांजामध्ये आपण बघितलं की आम्ही जीवनाचा रस्ता असा निवडू शकतो, लक्षात घ्या, जो यशाकडे नेतो, किंवा अशा अंधारी मार्गाने पण मी प्रवास करू शकतो जो मला दुःखाकडे नेऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. थर्ड स्टांजामध्ये असले, परमेश्वरा प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा कृपया माझे डोळे उघड, मला दॅट आय माइट क्लिअरली सी. मी हे स्पष्टपणे मला पाहू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. जे काही योग्य आहे त्याच्या बाजूने राहण्याकरता मला परमेश्वरा मदत कर. माझ्यामधल्या ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत त्या बाहेर काढण्यासाठी मला मदत कर. तर या ठिकाणी ही कविता परमेश्वराला उद्देशून म्हणलेला आहे. आणि परमेश्वर हा नॉन लिव्हिंग थिंग आहे, निर्जीव अशा प्रकारची व्यक्ती आहे. आणि निर्जीव व्यक्तीला जर एखादी ओळ उद्देशून म्हटली तर अलंकार येतो, लक्षात घ्या. अपॉस्ट्रॉफी अलंकार या ठिकाणी येताना आपल्याला दिसतो, लक्षात घ्या. पुढच्या कडव्यामध्ये आपण बघूया, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये मोह येईल, मला त्या ठिकाणी कोणीतरी दारू प्यायला बोलवेल, मला सिगरेट प्यायला बोलवेल, असा मोह किंवा तरी चोरी करायला मला सांगेल, तेव्हा मला नाही म्हणण्यासाठी परमेश्वरा मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. मला माझं शरीर या ठिकाणी मी कदाचित स्वच्छ ठेवू शकेन, त्यामुळं म्हणजे माझं मन मी स्वच्छ ठेवू शकेन. येणाऱ्या प्रत्येक दिवसातील समस्यांना तोंड देण्यासाठी मी फिट राहू शकेन. अँड फिट फॉर लाईफ ईच डे. प्रत्येक दिवसामध्ये जीवनामध्ये जगण्याकरता, जीवनामध्ये प्रॉब्लेम्सना फेस देण्याकरता मी या ठिकाणी फिट राहू शकेन. परमेश्वरा मला येणाऱ्या मोहाला नाही म्हणण्यासाठी इथे मदत कर, लक्षात घ्या. इथे सुद्धा आपण एफ असल्यामुळे अलिट्रेशन आहे. द साऊंड ऑफ एफ इज रिपीटेड प्लीजिंगली. हा लास्ट स्टांजा आहे, पहा सर. आपण इथं थांबणार आहोत. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझे किशोरवयीन वय संपेल, मी मोठा होईन, मी मोठा होईन, तर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. तर मी पाहीन की मी जे जीवन जगलोय ते सर्वोत्तम जीवन आहे, सर्वोत्तम जीवन आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण परमेश्वरा तू माझ्याबरोबर चालत असशील. म्हणजे परमेश्वरा तुझं मला मार्गदर्शन जर मिळत असेल तर मी जे जीवन जगतोय ते मी सर्वोत्तम जीवन जगलेलो आहे, असं या ठिकाणी माझं किशोरवयीन वय संपल्यानं मला कळून येईल. आणि म्हणून परमेश्वरा मला तुझं सातत्याने मार्गदर्शन होऊ दे, तू माझ्याबरोबर चाल. यू वॉकिंग नेक्स्ट टू मी म्हणजे काय, आय मस्ट गेट कॉन्स्टंट गायडन्स फ्रॉम यू. तुझ्याकडनं मला सातत्यानं हे परमेश्वरा मार्गदर्शन मिळालं पाहिजे. फ्रॉम कुराण, फ्रॉम गीता, फ्रॉम दीज होली बुक्स. या गोष्टीतून मला सातत्याने परमेश्वरा मला मार्गदर्शन मिळू दे. आणि की ज्याच्यामुळे माझं जेव्हा किशोरवयीन वय संपेल तर मला हे कळेल की मी सर्वोत्तम जीवन जगलो तुझ्या मार्गदर्शनाने. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, किशोरवयीन मुलगा एक सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी परमेश्वराला जी प्रार्थना करतो आहे ती इथं या ठिकाणी आहे. तुम्ही सुद्धा मुलांना मी विनंती करेन, मोहाला बळी पडू नका. मोहाला बळी पडू नका. काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवण्यासाठी ईश्वरीय पवित्र पुस्तकांची मदत घ्या, गुरूंची मदत घ्या, शिक्षकांची मदत घ्या. स्वतःला शहाणं समजू नका. हे वय असं असतं की मी म्हणतो तेच खरं, मलाच जास्त कळतं, बापाला काही कळत नाही, बाप येडाय, आई खुळी आहे, शिक्षकाला तर काय अक्कलच नाही, मलाच एवढा शाणा कोण असेल तर तेवढा मी एकटाच शाणा आहे, असं ह्या टीन एज मध्ये वाटत असतं मुलांनो. तर तसं करू नका. पवित्र पुस्तकं जे होली बुक्स आहेत त्याचा आधार घ्या. आईवडिलांचं मार्गदर्शन घ्या, शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. आणि जे तुम्हाला सर्वोत्तम बनण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जे चुकीचं आहे, जे वाईट आहे, जे चांगलं आहे ते समजून घ्या. आणि चांगल्या दिशेनं जाण्यासाठी योग्य तो मार्ग आपण निवडावा. त्यासाठी मी आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद.